शेरो शायरीत दिलासा, कृतीत विश्वास. कैलास गोरंट्याल यांच्या कॉलनीवासियांना शब्द. सोटेनगर, मयुरी पार्क, कृष्णबन कॉलनीत पायी पाहणी. राजकारणात आश्वासनं अनेक दिली जातात, मात्र काही नेते थेट नागरिकांच्या दारात पोहोचून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि जागेवरच त्या सोडवण्यासाठी यंत्राला कामाला लावतात. जालना शहरातील छत्रपती संभाजी मार्गावरील महिंद्रा शोरूम लगतच्या सोटेनगर, मयुरी पार्क, कृष्णबन कॉलनीसह परिसरातील नागरी समस्यांनी टोक गाठल्यानंतर गुरुवारी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्यासह परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. शुक्रवार 10 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पावसामुळे चिखलमय झालेल्या रस्त्यावरून पायी चालत त्यांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून घेतल्या. अनेक प्रश्नांवर जागेवरच निर्णय घेत संबंधित यंत्रणेला कामाला लावण्यात आलं. भेटीदरम्यान नागरिकांनी रस्ते, पिण्याचं पाणी, वीजपुरवठा, स्वच्छता, घंटागाडी, पडदिवे आणि सिमेंट रस्त्याची मागणी मांडली. त्यावर गोरंट्याल यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितलं, काल आमचे गुड्डाभाई यांचा फोन आला. कॉलनीतील लोक आंदोलन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मी लगेच विचारले, नेमका प्रश्न काय? त्यांनी रस्त्याची दयनीय अवस्था सांगितली आणि आज मी स्वतः येथे आलो. माझ्या 40 वर्षाच्या राजकारणात एखादा IAS अधिकारी एखाद्या वॉर्डात येऊन स्वतः नागरिकांचे प्रश्न ऐकत असल्याचं मी पहिल्यांदाच पाहतोय. अशा शब्दात गोरंट्याल यांनी आयुक्त अंजली शर्मा यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं. पावसाळा संपेपर्यंत या भागातील रस्ता तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकी योग्य केला जाईल. त्यानंतर कायमस्वरूपी सिमेंट रस्त्यासाठी निधी मिळवण्यात येईल. 7 कोटी रुपयांचा जुना प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून तो मंजूर झाल्यास या भागातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल. अन्यथा जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 2 कोटी रुपयांपर्यंतचा सिमेंट रस्ता कोणत्याही परिस्थितीत करून देऊ, असा शब्द गोरंट्याल यांनी नागरिकांना दिला.